तव तेथोनी 4 योजने दूरी तामलिंगा नाम नगरी, तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जैनीची कथा राहिली, आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली 4 प्रहर रायाची, तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, वारू द्यावा मुचा आम्हासी. कोडीकडे नेले वारूसी राया विक्रमाने, तव पाहते झाले नगराबाहेर, कोसी 2 कोसी 4, परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधुनी आणा रायासी, नाहीतर आम्हासी पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता, रायाचा शोधन लागे तत्वता, सौदागरे आडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले, म्हणे वारूचे मोल काय वहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी, नगरजन सर्व होती कष्टी, देशपट्टणे धुंडिले. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी, तया तामलिंदापुर नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर, तेव्हा तयाचे दुकानावर, राजा नावेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी, त्याने भला माणूस जाणोनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोले भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे, जातीचे कोण आम्हा सांगावे, नामग्राम तुमचे पै. राजा म्हणे तया वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी, आमुचा मुलुख दूर देशी, क्षणी एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अतिउत्तम षड्रसाधिक, भात पुऱ्या सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया, भोजन करोनी लवलाह्या, मग जावे सुखरूप. मग राव करी संध्या स्नान, सत्वर करिता झाला भोजन, उत्तम प्रकारचे पक्वान, सेवुनी तृप्ती पावला. तेव्हा म्हणे वैश्य क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी, मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी. तेव्हा तो निज अंतरी समजला, आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका, तिचा पण हाची देखा, इच्छिलावर वरावा. परी तिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर, तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका. तेव्हा बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणिला तुझसी, आता तू माळ घाली आसी, न करी अनुमान. हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर, हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके. तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी, परी न भरता मम मानसी, तव नवरी त्यासी निर्धारी. आज पाहिन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान, भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल. ऐसे वदता झाली सांज, तव असतासी गेला भानुराज, पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे. मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी, अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल. मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा, तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले, चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा, चित्राकारे चित्ररेखिता, आळस काही न केला. पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी, त्यावर पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे, रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग, जाई जुई पुष्प सुरंग, सेज केली अतिनिगुती, वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड,
समया जळती धडधड चतुष्कोणी चारपै ऐसे पाहुनी राव झाला चकित म्हणे न कळे काय आहे वृत्तांत हा कोण देश कोणती गत होईल ते कळेना कर्माच्या गती असती गहना जे जे होणार ते ते कदा चुकेना ते ते भोगल्या विना सुटेना देवादिका सर्वासी तरी हे शनिदेवाचे छळण तेणे ही माया रचिली जाण आता होणार ते होय आपण जो सर्वासी पीडितसे ऐसा मदी करोनी विचार मग निद्रा करी राजेश्वर तया पलंगी साचार सावधान निजे अंतरी नाना परीचे करी विचार बुद्धीचे तरंग अपार म्हणून निद्रा नये साचार परिमुख आच्छादन केलेसे राये केली ऐसी परी मग वैश्य कन्या काय करी पंचारती घेऊनी करी आली रंग महाला कारणे तिने केला सर्व शृंगार गळा शोभती मोतियांचे हार केशर कस्तुरी कर्पूर सुगंध द्रव्ये आणली पै पायी पैंजण नुपुरे ती क्षणत्कार करीती गरजे पदकासी जडिले दिव्य हिरे त्यांचे तेज फाकतसे ती जैसीच पुतळीच केवळ 32 लक्षणी वेल्हाळ मृगनयना विशाळ भाळ येऊनी उभी ठाकली रावनिद्रेचे मिश करून पलंगी पहुडलासे जाण तो नवठे ऐसे जाणोन मग कुमारी काय करी चंदन पात्र घेऊनी हाती आलोलिका होय शिंपती तरी जागा न होय नृपती कोणही प्रकारे करोनी ऐसी एक प्रहर झाली कष्टी जागा न होय मग झाली हिंपुटी मुक्ताहार ठेवूनी खुंटी निद्रा करी सचिंत तव निद्रा आली कामिनीसी मग राव उघडिता नेत्रासी विचार करी निजमानसी मी सत्वधीर म्हणवतो परोपकारी माझे मन पापास भितो रात्रंदिन ही तव कन्यासे जाण कैसे भाषण करावे ऐसा विचार करी निजमानसी तव तो निद्रा भर कामिनीसी मग पाहता झाला चित्रासी तेथे अपूर्व वर्तले चित्रीचा हंस निर्जीव परितो काय करिता झाला लाघव खाली उतरोनी सवयव हाराची मोते भक्षितसे राव बाहुनी झाला चकित मनी म्हणे हे आश्चर्य मात परी ही गोष्ट अनुचित दुःखदायक आपणासी जरी हार घ्यावा काढोनी तरी बिरुद जाते निरसूनी परासी दुःख न द्यावे म्हणूनी बिरुदासे माझे हे परंतु गोष्ट ही अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त ग्रहदशेचे मान सत्य परिहार न काढावा ऐसा निश्चय राये केला इकडे सर्व हार हंसे गिळीला ते पाहुनी राव निजला कुमारिके शेजारी तव उगवला असे दिन कुमारी उठली खडबडोन म्हणे हा पित्याने वर आणिला जाण अतिमूर्ख नपुंसक हार न देखे कुमारिका ती म्हणे पंथिका अविवेका हार घेऊनी महाठका निद्रा केली सुखरूप तरी हार देई माझा झडकरी तुझ पचणार नाही चोरी ऐसिया गोष्टीने तुझी थोरी राहणार नाही तत्वता तरी हार दे माझा मज प्रती मगत्वा जावे आपुल्या पंथी याची चर्चा झाली निश्चिती नाश होईल शरीराचा तव पंथस्थ म्हणे कुमारिका हार नाही आम्हासी ठाऊका येथे निद्रा केली म्हणून देखा आळ घालिसी आम्हावरी तव ती कुमारी संतप्त मनी पित्यासी सांगे तत्क्षणी म्हणे इच्छावर आणिला मज लागुनी त्याचे लक्षण अतिउत्तम तुम्ही ठक चोर आणिला घरा तो तस्कर विद्ये माझी पुरा तेणे चोरिले माझी आहारा तरी तो मागुनी घेई गे तेव्हा वैश्य म्हणे पंथिकासी तुझ विश्राम दिधला करावयासी तरी तू का हार घेऊनी बैसलासी बरा झालासी उतराई उत्तम भोजन दिधले ते खा आणि ही अर्पिली निज कन्यका ऐसे असता महामूर्खा हे काय आचरिलासी बराच फेडिला उपकार देई माझे कन्येचा हार मगत्वा जावे सत्वर आलिया पंथे
तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी, हा कर्म भोग ओढवला सायासी, नसतेच विघ्न हे. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकासी हुकुम केला, बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावून सत्वर, बांधिला तो मुसाफर, अतिशये दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारती निष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी, मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारुनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर, महानिर्दय निष्ठुर, दया नये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही गा आम्हा पाशी, कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कायसा. तै वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला, अद्यापि नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय करी, जाऊनी रायाचे दरबारी, राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐकोनी राजेश्वर, म्हणे अणावा तो तस्कर, ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांदी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते जाहले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पंथिकासी, हार आहे की तुझ पाशी, तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐकराया चंद्रसेना, हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हाराचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व, न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसती उत्पन्न होते कळ, त्याची काय करून हळहळ, होणार ते होतसे. बरेच चोरी न करावी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली, सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खदिरांगीर, गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडी याचे चरण कर, टाकुनी द्या नगरा बाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा विवेक, मूढमती ते सकळीक, नाही कोणी भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्चर, सुचून दे काही विचार, कोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झडकरोनी, राया विक्रमासी चालले घेऊनी, तया नगरा बाहेर. नेऊनिया नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणासी, अश्रू येती जनांच्या नयनासी, महासंकट ओढविले. तेव्हा हात पाय चारी, तोडिले त्याचे निष्ठुरी, टाकुनी ग्रामा बाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला, त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोले उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज, करचरणावीण आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरी पीडा ती दारुण, तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हातापायांचे दुःख भारी, जैसा मत्स्य तळमळ करी, उदकावीण जाणपा. कोणी येता ती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू, ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोणी द्यावे, तरी राये त्यासी दंडावे, ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी. ऐसे असता जाहला एक मास, अति दुःख होतसे विक्रमास, परी दया नये कोणास, ग्रहदशा म्हणवोनी. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्था कृपा करी, निष्ठुर न व्हावे निजांतरी, दया करी दीनासी. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनेश्वरासी कृपा आली,
म्हणे याच्या सत्वराची नकळे खोली सीमा झाली तत्वता तरी आता पिडू नये तत्वता केली रायाच्या मनी प्रेरकता चंद्रसेन द्रवला चित्ता म्हणे अन्न उदक देत जावे अन्न उदकाची आज्ञा जाहली नगरजनांसी दया आली ते आणोनी देती नित्यकाळी कनवाळू कृपाळू जन अन्न उदकाचा होतसे सुकाळ परंतु करचरणा वीण पांगुळ त्या अति दुःखे होतसे विवळ चैन न पडे क्षणभरी ऐशी क्रमली वर्षे दोन तोवरी दुःख सोशिले अतिदारुण ऐसे कर्माचे विधान भोगल्या विण सुटेना तव कोण एके दिवशी तेलिन बैसोनी शिबिकेसी जात होती सासऱ्यासी तया मार्गाने त्या तेलिणीचे माहेर होते पै उज्जैनी नगर सासर तामलिंदापूर नगर ऐसे श्रोती जाणावे तेथील तेलियाने उज्जैनी हुनी स्नुषा आणिली मूळ करोनी तवती त्या मार्गावरोनी येत होती उभयता तेव्हा त्या तेलिणीने पाहिले विक्रमा कारणे मनी म्हणे राजा कोणे आणिलासी या स्थानी मग ती खाली उतरोनी कामिनी लागली विक्रमाच्या चरणी म्हणे हातापाया वाचोनी कोणावस्था शरीराची राजावलोकी तेलिणीकडे बाई विजयी असोत तुझे चुडे काय वृत्तांत ग्रामाकडे तो सर्व सांग आम्हास मग कामिनी म्हणे अहो राया सर्व सुखी आहेत करुणालया परी हे अवस्था तुमच्या देहा काय म्हणोनी जाहली राव म्हणे ऐक पतिव्रते हा कर्म भोग जाण निरुते ग्रहदशा फिरली माते हे कर्तृत्व देवाचे मग सर्व सांगितले तियेसी जे जे वर्तले ज्या समयासी ते ऐकुनी म्हणे विक्रमासी धन्य रे विधातिया मग ती तेलिण काय करीत रायासी शिबिके माझी बैसवित आपुल्या गृहासी घेऊनी जात अत्यादरे करोनिया तव तो तेली कापे थरथरा म्हणे हे विघ्न आणले खरा जरी श्रुत होईल राजेश्वरा मग कैसे करावे आपण तेव्हा सून म्हणे श्वसुरासी हा विक्रमादित्य निश्चयेसी धर्मनीती राज्य करी उज्जैनीसी परी हे दशा ग्रहाची हा मावळ देशीचा धनी जैसा किरण्यात पडला चिंतामणी दैवे लाधला आपणा लागूनी म्हणोनी आला गृहाते मग तो तेली काय करी राया चंद्रसेना श्रुत करी आपण तस्कर टाकिला जो बाहेरी हस्तपाद खंडोनी जरी आज्ञा होईल राजेश्वरा तरी आणि नत्तया तस्करा दया उपजली ममंतरा दीन अनाथ म्हणवोनी मग राव म्हणे भला रे भला आणावे तया तस्कराला प्रतिपाळ करी वहिला अन्न वस्त्र देऊनी ऐसा हुकुम केला रायाने मग तेली आला घरा कारणे तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे गोष्ट सांगतो ऐकाते मग राव म्हणे मेहतरासी तुम्ही श्रुत न करावे कोणासी विक्रम आहे मम गृहासी ऐसे कोठे न वदावे मग तो तेली म्हणे राजेश्वरा घाणा हकावा माझिया घरा देई नवी अन्न आणि वस्त्रा ऐसा नेम पै माझा मग विक्रम म्हणे तेलियासी धन्य तुझी बुद्धी ऐसी तुझे उपकार न फिटे आम्हासी महासंकटी रक्षिले ऐसे करिता काही एक दिवस होती झाले विक्रमास तया तेलियाचे घरी रात्रंदिवस घाणा हाकीत बैसलासे